जयस्वाल सर या ठिकाणी उपस्थित आहेत। राज्याचे कामगार राज्यमंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिष जयस्वाल साहेबांची या ठिकाणी उपस्थिती केवळ आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत साधारणतः 110 संघांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। 5 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी चालेल। अतिशय मोठा कार्यक्रम असल्याने सर हा 5 दिवस हा महोत्सव चालणार आहे। नवव्या विक्रमी मताधिकाने निवडून येणारे सन्माननीय आमचे कालिदास कोळंबकर साहेब। त्यानंतर श्री भास्कर पुढे साहेब सर या ना पुढे। औद्योगिक व्यवसाय कामगारांची कालिदास कोळंबकर साहेब, कामगार आयुक्त भास्कर मोर्डे साहेब, उपकल्याण आयुक्त श्री नंदला राठोड साहेब, प्रमुख कार्यवाह मुंबई शहर असोसिएशन श्री विश्वास मोरे, सुरक्षा रक्षक स्वीकार करतात सन्माननीय आमचे मंत्री महोदय साहेब आणि अनेक मान्यवर सन्माननीय आमचे ॲडव्होकेट आकाश भोकर साहेब, सन्माननीय आमचे ॲडव्होकेट आशिष जयस्वाल साहेब, त्यानंतर आनंद क्रीडा मंडळ परभणीचा हा संघ येतो। महाराष्ट्र भारत देशाचा एकाग्र करण्यासाठी अनेक विविधतेने नटलेला आपला आजचा महोत्सव कन्नड स्पोर्ट अकॅडमी पनवेल रायगडचा हा संघ, त्यानंतर मुंबईचा अंजनी क्रीडा मंडळ खार, विक्रोळीचा अस्मिता कला वाणिज्य सन्माननीय आपले उपमुख्यमंत्री ठाणे जिल्हा स्मृती सेवा मंडळ, त्यानंतर ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक, मुंबईचा शताब्दी स्पोर्ट्स क्लब, एक महाराष्ट्रातली एकमेव अशी कबड्डी स्पर्धा जिथे 110 संघांचा 21 ते 25 2026 हा स्पर्धेचा कालावधी आहे। आजचा हा शुभ दिवस, शानदार दिवस, उद्घाटनाचा दिवस। अग्निशमन सेवा कला क्रीडा मंच मुंबईचा संघ सुंदर असं संचालनाला आकर्षक पारितोषिक देऊन त्या संघाचा सुद्धा सन्मान होतो। धुळे जिल्ह्याचा हा संघ सुरक्षा रक्षक मंडळ विनंती करणार मान्यवरांनी सन्मानाने व्यासपीठावर जोरदार टाळ्या वाजवून आपण या स्पर्धेचं शानदार असं समारोह उद्घाटन होत आहे। सन्माननीय मंत्री महोदय साहेबांच्या उपस्थितीत स्वरांजली आपण महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत या ठिकाणी आपल्याला आणि आमच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पॉझिटिव्ह अधिकारी श्रीमती रेशमी जबाबदार तसेच या कार्यक्रमासाठी मोठी संख्येने उपस्थित असलेले सर्व आस्थापनांचे प्रतिनिधी, खेळाडू, पत्रकार बांधव, मंडळ आणि भगिनी, मंडळाची थोडक्यात पासून सांगतो की कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजना आहेत, उपक्रम आहेत, आर्थिक योजना आहेत आणि त्याचबरोबर कार्यक्रम आयोजन या माध्यमातून कामगारांचं कल्याण साधलं आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाचा स्पर्धा आहे. कामगारांचं कल्याण फक्त आर्थिक किंवा बाकीच्या याच्यातून साधले जात नाही, तर त्यांचा शारीरिक विकास व्हावा यासाठी खेळाची सुद्धा याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे. त्यानुसार कामगारांच्यासाठी स्पर्धा पद्धती स्पर्धा आयोजित केली जाते. आपल्या एकोणतीस वर्ष झाली औद्योगिक व्यावसायिक कामगार स्पर्धेला आणि महिलांची 24 झाली. म्हणून आपण अभिमान प्रकट करूया आणि तुमची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय राहील. विनंती करण्यास सन्माननीय आमचे कल्याण आयुक्त भास्कर मोर्डे साहेब, आपण सन्माननीय कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट आकाश फुलकर साहेबांच्या कबड्डी स्पर्धेचं